पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे। अरे फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे आरक्षण आमच्या अंगात, काही कुणाच्या बापाचं, अरे कोण म्हणतो देत नाही, याच्याशिवाय राहत नाही। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने सरकार विरोधी तीव्र आंदोलन उभारले। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर प्रतिकात्मक दहीहंडी फोडून सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी संतापाने घोषणाबाजी करत सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावर गंभीर आरोप केले। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की सरकार मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाखाली फसवत आहे। आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी न करता फक्त खोट्या आश्वासनांवर आम्हाला झुलत आहे। त्या विरोधात आम्ही आज प्रतिकात्मक दहीहंडी फोडली आहे। येत्या 29 ऑगस्ट रोजी मराठा क्रांतीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत विराट आंदोलन मोर्चा काढण्यात येणार आहे। तेव्हा खरी दहीहंडी फुटेल। जर आरक्षण मिळाले नाही तर कोणाची हंडी फुटणार आहे हे महाराष्ट्राला त्या दिवशी दिसून येईल। या आंदोलनात समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सर्वांनी एकमुखाने सरकारकडून तातडीने मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची जोरदार मागणी केली। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। आज कोपरगाव या ठिकाणी राज्य सरकारचा या सरकारने जे आरक्षणाबाबतीत आम्हाला फसवायचं काम लावले त्या संदर्भात यांची आज इथं या ठिकाणी दहीहंडी करण्यात आलेली। या सरकारची आज इथं दहीहंडी केलेली। येत्या 29 तारखेला आम्ही ज्या टायमाला मुंबईत घुसणार ना त्या टायमाला या सरकारची अशीच दहीहंडी आम्ही करणार आहे। आणि या सरकारने ना हे जे आता कुत्रे आणले ना, हे 2-4 कुत्रे यांना सांभाळून ठेवा। हे कुत्रे लागले बोलायला, तो एक येवल्याचा आमदार, त्याला समजून सांगा, तो लागला आता टेव करायला। त्याला म्हणा जास्त वळवळ करू नको, जर तू वळवळ केली ना तर आम्ही येवल्यात घुसून तुझा बेत पाहिल्याशिवाय राहणार नाही। आणि ते एक तो कोण, तो काय नाव त्याचं, तो हाके का बाके, तो हाके, तो एक त्याला समजून सांगा। हे या फडणवीस सरकारने ना हे कुत्रे आता बाहेर काढले बोंबलायला। यांना म्हणा शांत बसा तुम्ही, तुमचा कोणताही एक प्रकारचा अधिकार नाही बोलायचा। आमचं हक्काचं आरक्षण आहे आणि आम्ही ते घेणारच आणि घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि 29 तारखेला मुंबईत येऊन आहे ना आरक्षणच घेऊन जाणार। आणि ही दहीहंडी जशी इथं फुटली ना तशी त्या मुंबईत मंत्रालयात आहे ना फडणवीसच्या दारात आहे ना फोडल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। या अनाजी पंथाला एकच इशारा देऊ इच्छितोय, महाराष्ट्र हा पाटलांचा आहे आणि पाटलाशी तू गद्दारी करू नको। तुला एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा आले। हे जे ना गनिमी काव्य करतो ना, हे चाल पुढं कर, चाल पुढे, पेशवाईची चाल आहे ना बंद कर। मराठा आहे, मराठा हा गनिमी काव्यानेच पुढे येतो। येत्या काळात तुला 29 तारखेला मराठा हा कसा राहतो ते मुंबईला आल्यावर कळेलच। 29 तारखेला आम्ही येतोय तर अनाजी पंत तू तयार राह। मागं पण अनाजी पंत तुम्हाला हत्तीच्या पायाखाली घेतलं होतं, आता सुद्धा आम्ही तुला आमच्या पायाखाली घ्यायला सुद्धा कमी करणार नाही। येडेचाळी करू नका, खोटे नाटे आरोप करू नका, या खोट्या नाट्या केसेस बाहेर काढू नका। सरकारला इशारा देऊ इच्छितो, सगळे महाराष्ट्रातले सगळे पोलीस बांधव हे आमचे मित्र आहे, आमचे समाज बांधव आहे। 18 पगड जातीमध्ये आम्ही सगळे गावगाड्यावर आम्ही सगळे एक आहे। आमच्याच जातीमध्ये भांडणं लावायचं काम करू नको। तू सगळे जातीमध्ये भांडणं लावून थकलेला आहे। आता शेवटी तू एकमेव व्यक्ती उरलेला आहे, तर आता शेवट हात तुझा आहे। अमरधाममध्ये तुला न्यायची वेळ तुला आलेली आहे, तर आम्हाला तुला पोहोचवायची वेळ करू नको। हा शेवटचा इशारा मराठा समाजातर्फे 29 तारखेला आम्ही मुंबईत राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करून आज कोपरगाव शहरातील तालुक्यातील सर्व मराठा समाजाचे तरुण आणि आम्हाला साथ देणारे सर्व समाजाचे युवक या ठिकाणी आज आलेले आहेत। गोकुळाष्टमीच्या निमित्तानं या महाराष्ट्रात नाही, या देशात नाही तर संपूर्ण जगामध्ये ज्या ठिकाणी कृष्ण भक्त असतील त्या ठिकाणी आज दहीहंडी साजरी केली जाते। पण मराठा समाज गेल्या अनेक वर्षापासून आमच्या हक्काचं आरक्षण मराठा समाज मागतोय। आरक्षण मागत असताना अनेक आजपर्यंत मराठा समाजाच्या युवकांचा बळी गेला, अनेक यातना सहन करावं लागल्या। जर मराठा समाज कुणाचा द्वेष करत नाही, कुठल्याही समाजाचं आरक्षण वरबडून घेण्याचं काम मराठा समाज करत नाही, मग 2014च्या आधीपासून देवेंद्र फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा जे लोक सत्तेत येतात ते काय मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसतात। निवडणुकीच्या आधी निवडणुकीच्या अजेंड्यामध्ये सांगितलं मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। मग देवेंद्र फडणवीस साहेब त्यानंतर आपण 2दा 3दा मुख्यमंत्री झालात, एकदा उपमुख्यमंत्री पण झालात,
मग मराठा समाजाला आपण आरक्षण का देऊ शकले नाही? आज मराठा समाज तुमचा कोणाचा द्वेष करत नाही, पण विनाकारण मराठा समाजाला का टार्गेट केलं जातं? क्रांती सूर्य मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे आमचे मनोज जरांगे पाटील, ज्यांनी अन्न त्याग केला, पाण्याचा त्याग केला, फक्त मराठा समाजासाठी ते लढतायत, तर हाके सारखे माणसं इतर लोकांनी पुढे करून मनोज जरांगेवर सोडण्याचा प्रयत्न केला. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे, मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. अशा तिरपट लोकांनी आरोप केल्यानंतर मनोज जरांगे पाटील खासणारे नाहीयेत. येत्या 29 ऑगस्टला मुंबईमध्ये या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा समाजाचा तरुण, मराठा समाजाचा व्यापारी असेल, शेतकरी असेल आणि इतर समाजाचे लोक सुद्धा जे मराठा समाजाला साथ देणार आहेत, असे सर्व बहुसंख्येत या मुंबईमध्ये धडकणार आहेत. फडणवीस साहेब, आता तरी जागे व्हा. मराठा समाज आरक्षण हक्काचं मागतंय, आमचा हक्क आहे ते आरक्षण घेण्याचं. मग आपण जर असं विनाकारण खोटं बोलून चाल पुढच्या वड्यात जर करत असेल तर येत्या 29 तारखेला आज ज्याप्रमाणे कोपरगाव शहरामध्ये एक रिकामी हांडी, दही हांडी प्रतिकात्मक केली, आम्ही नारळ घेतला आणि ही दही हांडी आम्ही याच ठिकाणी सरकारचा निषेध म्हणून फोडली. पण येत्या 29 तारखेला मनोज जरांगेंच्या सोबत या महाराष्ट्रातला सर्व जाती धर्माचा मावळा त्या ठिकाणी येणार आहे. जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही, फडणवीस साहेब, अशीच दही हांडी आम्ही सरकारची फोडल्याशिवाय राहणार नाही. कदाचित तुमचे टाके फोडल्याशिवाय सुद्धा आम्ही स्वस्त बसणार नाही. 29 तारखेला तुम्हाला धिंगाणा दिसेल या मुंबईत. सगळा मावळा त्या ठिकाणी मुंबईत आल्याशिवाय राहणार नाही. आज प्रतिकात्मक केली. 29 तारखेला आम्ही खऱ्या अर्थानं तुमचे मंत्र्यांचे, सर्व तुमचे कोण हितचिंतक असतील, जे कुत्रे आता अनिल भाऊनी सांगितलं, आमच्यावर जे सोडलेले असतील, आम्ही कोणाचा द्वेष करत नाही, कोणाचं आरक्षण आम्हाला ओरबडून नकोय, पण आमच्या हक्काचं आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर याच हांडीप्रमाणे तुमचे डोके, तुमचे माथळे फोडल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.